ओळखलं? तुला पाणी पाजणारी तारिणी, जिला वर पाठवायची स्वप्न बघत होतास ना तू? काय म्हणाला होतास तू? कर्मवीर शूरवीर तारिणीला भावपूर्ण श्रद्धांजली. असंच म्हणाला होतास ना? के मला काहीही झालेलं नाहीये. तुझ्या डोळ्यासमोर उभी आहे मी. तुझा काळ बनून आलीये. तू आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या पापांची शिक्षा द्यायला, तुझा जीव घ्यायला. तुझं नशीब चांगलं होतं. गोळी जर 1 इंच वर लागली असती ना, तर मला पकडायला तू या जगामध्ये जिवंत नाही राहिली असती. नशीब तर तुझंही चांगलं होतं. माझी गोळी जर 1 इंच खाली लागली असती ना, तर तूही आज या जगात नसतास. आणि तसं जर झालं असतं तर माझ्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळाली असती मला? पण आता तूही इथेच आहेस आणि मीही इथेच आहे. तुझ्याही हातात बंदूक असते आणि माझ्याही. पण माझी बंदूक मी लोकांचं रक्षण करण्यासाठी उचलते आणि तू लोकांचा जीव घेण्यासाठी. त्याच्यामुळेच आत्तापर्यंत मी ज्यांना वाचवलंय ना, त्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्यासोबत. आणि तुझ्यासोबत त्या सगळ्या माणसांचे शाप आहेत, ज्यांचं कुटुंब तू उद्ध्वस्त केलंयस. कुंडली तुझी काहीतरी भुरट्या चोरीपासून सुरुवात केली होतीस. मग छोट्या छोट्या चोऱ्या, मोठ्या चोऱ्या, आणि मग 2002 मध्ये पहिल्यांदा केलेलं किडनॅपिंग. पोलीस रेकॉर्डमध्ये असलेला हा शेवटचा फोटो आहे तुझा. मग त्याच्यानंतर सोनारांची दुकानं लुटणं, ड्रग्स, अँटिक्सची तस्करी, मुलींची तस्करी, मर्डर्स. 22 मर्डर. 22? फक्त 22 मर्डरचे रेकॉर्ड आहेत तुमच्याकडे? बाहेर कोणाला सांगू नका, इज्जत जाईल माझी. मग आता तूच खरा आकडा सांग, कारण शिक्षा तर तुला होणार आहे, तीही फाशीची. ए पोरी, तू आत्ता आलीयस. तुझं जितकं वय नाही ना, त्याच्याही आधीपासून मी या धंद्यात आहे. ते फालतूचे माइंड गेम माझ्याबरोबर नाही खेळायचे, समजलं का? नाही नाही नाही, अजिबात नाही. गेम वगैरे काही नाहीये ते. तुझ्या गुन्ह्याची कबुली तू स्वतःच्याच तोंडून कबूल करशील. गुलाब नाव आहे माझं, आणि या गुलाबाला काटे असतात. नाही घाबरत मी त्या काट्यांना. त्या काट्यांवर चालत चालतच इथपर्यंत आली. तुला पकडण्यासाठी खूप गोष्टी केल्यात मी. खरं तर त्या मुलींच्या किडनॅपिंगच्या केसच्या वेळेसच तुला पकडणार होते, पण निसटलास तू माझ्या हातातून. त्याच्यानंतरही 2-3 वेळा अशी परिस्थिती आली होती की मी तुला पकडलं असतं, पण तेव्हाही तू निसटलास. पण मग तेव्हा माझ्या हाती तुझं प्यादं लागलं, युवराज खांडेकर. त्याच्या मदतीनं तुझ्यापर्यंत पोचायचं म्हणून खांडेकरांच्या घरात लग्न करून गेले होते मी. माझ्या घरच्यांचा, खांडेकरांचा विश्वास पणाला लावला होता. आता इतक्या सहजासहजी तुला नाही सोडणार, आणि इथपर्यंत आलोय तर तोंड तर तू उघडशीलच. शक्यच नाही. तुला जे हवं ते कर, टॉर्चर कर, मार, काही कर, पण माझं तोंड उघडणार नाही मी. नाही नाही, मारणार नाही तुला, पण तुझी अशी अवस्था करणार आहे ना की मरणाची भीक मागशील तू. अरे चल, तुझ्या नाका खालून पळून जाईल हा गुलाब, तुला कळणार सुद्धा नाही. माझी पोच कुठपर्यंत आहे तुला माहिती नाही अजून. कुठपर्यंत आहे? कायद्याच्या पुढे तर नाहीये ना? इतकी वर्ष तुझा कायदा आणि प्रशासन माझं काहीच करू शकले नाही. पण आता करणार. आता तुला इतक्या सहजासहजी नाही सोडणार. तू आत्तापर्यंत केलेल्या प्रत्येक गुन्ह्यात ज्या ज्या निष्पाप लोकांचे जीव गेलेत ना, त्या सगळ्यांचे चेहरे तुझ्या डोळ्यासमोर यायला पाहिजेत. आणि हा शब्द आहे हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेच्या मुलीचा.
सुधा बेलसरे. आठवलं? अरे काय आहे हे? 2 दिवसाचं काम आहे म्हणून तुम्ही घरातनं बाहेर पडला. 4 दिवस झाले तुम्ही अजून घरी आलेला नाही आहात. कुठे आहात? कधी येत आहे? आम्ही निघालोय. इथे ना थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून थोडा वेळ लागला. प्रॉब्लेम झालाय म्हणजे इज एव्हरीथिंग ऑल राईट? हो हो, आता सगळं ठीक आहे. मी आल्यावर सांगतो. बरं बरं ठीक आहे. तुम्ही लवकर घरी परत या. मी तुमची वाट बघते. हो ताई, पोहोचतोय. तारिणी आणि केदार घरी येत आहेत. त्यांच्या आवडीचं काहीतरी खायला करूया का? तारिणी ना एकदा बोलली होती की केदारला ना शेवयांची खीर आवडते. ओके, मग शेवयांची खीर आणि तारिणीसाठी लस्सी. अहो, आपण जेवणाबद्दल बोलतोय का की लस्सी काय? एक काम करू, केदारसाठी आपण शेवयांची खीर करूया आणि तारिणीच्या आवडीची भाजी करूया. मी लागते तयारीला हो. लगेच. एक मिनिट. अरे वा, सगळं तारिणी आणि केदारच्या आवडीचं बनतंय का? मग हिला पायगड्या घालायला पण सांग. काकू, वाद घालण्यासाठी निमित्त शोधू नका प्लीज. हा, निमित्त मी नाही शोधलेलं. तुझ्या लाडक्या भावाने आणि खांडेकरांच्या मोठ्या सुनेने आधीच शोधून ठेवलं. त्या घरात एक नवीन तमाशा करायला. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय ते तू तुझ्या डोळ्यांनीच बघशील. मी आधीपासून सांगत होते ही तारिणी आतल्या गाठीची मुलगी आहे, पण तुम्ही कधी माझ्यावर विश्वासच नाही ठेवला. कॅन यू प्लीज कम टू द पॉइंट? येतो ना. ज्या लोकांना तू डोक्यावर बसवलेस त्यांचे खरे चेहरे तुझ्यासमोर आणायचे मला. ज्या माणसांसाठी तू तुझ्या कुटुंबाच्या विरोधात गेलीस त्यांचे खरे चेहरे. केदार आणि तारिणी डिवोर्स पेपर्स?